कालच्या व्हिडिओमध्ये आपण तेला रोग नेमका काय येतो आणि त्यामागची शास्त्रीय कारणं समजून घेतली. पण आजचा प्रश्न आहे, आपल्या बागेत तेल्या रोगाची सुरुवात झाली आहे का हे सर्वात आधी कसं ओळखायचं. अनेक शेतकरी रोग वाढल्यानंतर ओळखतात आणि तेव्हाच मोठं नुकसान झालेलं असतं. तेल्या रोगाची सुरुवात बहुतेक वेळा पानांपासून होते. सुरुवातीला पानांवर लहान, तेलकट किंवा पाणथळ दिसणारे डाग तयार होतात. काही दिवसांनी हेच डाग काळसर होतात. जर ही पानं उन्हात धरून पाहिली तर त्यावर तेलासारखी चमक दिसून येते. हाच या रोगाचा सुरुवातीचा महत्त्वाचा संकेत आहे. रोग जसा जसा वाढत जातो तशी तशी पानं पिवळी पडू लागतात आणि काही दिवसांनी गळून पडतात. फक्त पानांवरच नाही तर फांद्यांवरती आणि खोडावरतीही काळपट तेलकट स्वरूपाचे डाग दिसू लागतात. त्यामुळे फांद्या कमकुवत होतात, सुकतात आणि काही वेळा तुटूनही पडतात, म्हणजे कमकुवत होऊन मोडतात. आता फळांबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला फळांवर अगदी छोटे तेलकट डाग दिसतात. अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात, पण हेच डाग नंतर मोठे होतात. फळांवर उभे तडे पडायला सुरुवात होते. तड्यांमधून इतर रोगांचाही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. शेवटी फळाचा दर्जा, वजन आणि बाजारभाव या तिन्ही गोष्टी कमी होतात. एक उदाहरण सांगतो. आपल्या शरीराला ताप येण्याआधी सर्दी, अंगदुखी किंवा थकवा जाणवतो. ती शरीराने दिलेली सुरुवातीची सूचना असते. अगदी तसंच तेल्या रोगाचं आहे. पानांवर पडणारे छोटे तेलकट डाग हीच त्याची पहिली सूचना असते. त्या अवस्थेतच रोग ओळखला तर मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. म्हणूनच मित्रांनो, बागेत फक्त फळाकडे पाहू नका. रोज पानं, फांद्या आणि फळांचं बारीकाईने निरीक्षण करा. कारण वेळेवर ओळख हीच या रोगावरील सर्वात मोठी ताकद आहे. उद्याच्या पार्ट 3 मध्ये आपण तेल्या रोगावर नियंत्रण कसं मिळवायचं, रोग पुन्हा येऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि बागेचं व्यवस्थापन कसं ठेवायचं याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणून उद्याचा पार्ट 3 अजिबात मिस करू नका. अशाच अभ्यासपूर्ण आणि प्रत्यक्ष बागेतील अनुभवावर आधारित माहितीसाठी धनंजय फार्मिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.